एसटी कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहाची अतिशय दयनीय अवस्था आहे। मुंबई सेंट्रल आगारातील सुविधांवर त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झालं। मुंबई सेंट्रल एसटी आगारातील चालक वाहकांच्या विश्रांतीगृहाची दुरवस्था आता उघड झाली आहे। चालक वाहकांसाठी असलेल्या विश्रांतीगृहात अस्वच्छतेचा कहर झालाय। पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याचीही तक्रार आहे, तर अंघोळीसाठी अस्वच्छ बाथरूम आणि मूलभूत सुविधांचा अभाव आहे। विश्रांतीगृहातील लिफ्ट बंद अवस्थेत आहे, तर वातानुकूलित कक्षातील एसीही बंद आहे असा आरोप झालाय। प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच हाल अपेष्टा सहन कराव्या लागतायत। नमस्कार, तुमचं पुढारीमध्ये स्वागत आहे। आपण एक काही चित्रक्लिप या विश्रांतीगृहाच्या घेतल्या, छायाचित्र घेतली, त्यामध्ये काही गोष्टी आढळून आलेल्या पाहायला मिळाल्या। कर्मचारी किती हाल सहन करतोय की ना त्याला पगार वाढ भेटत वेळेवर, ना प्रत्येक वेळेस आम्हाला डीएचा फरक मिळण्यासाठी भांडावं लागतं। म्हणजे राज्य सरकारला जर केंद्र सरकारला जाहीर झाला तर दुसऱ्या महिन्यात राज्य सरकारला जाहीर होतो, आम्हाला 2 वर्षांनी 3 वर्षांनी, आणि ते सुद्धा हप्त्यांमध्ये दिला जातो। असं का केलं जाते? त्यामुळेच ही आमच्यावरती आंदोलन। त्याची तुम्ही मध्ये जाल ना, तुम्हाला तिथं ढेकणांचं साम्राज्य दिसेल। तिथं जेवणासाठी तुम्ही अशाच घरात जेवता का माननीय परिवहन मंत्री? तुम्हाला मी विनंती करतो, अशा ठिकाणी एकदा येऊन आमच्या ताटात जेवून बघा, कसं वाटतं तुम्हाला? सगळं घाणीचं साम्राज्य आहे। आम्ही तिथं घाण करतो, तुम्ही म्हणाल चालक वाहक घाण करता, पण का करता? तिथं वेळेवर पाण्याची उपलब्धता आहे, आंघोळीला पाणी आहे, ड्युटी घेऊन जायचंय, ब्रश करायचंय, आंघोळ करायची, सुलभ शौचालयाला जायचंय, आहे तिथं पाण्याची व्यवस्था। 500 लोकांना मिळून फक्त 2 बाथरूम आहेत आंघोळीसाठी। आम्हाला तुम्ही जी म्हणता 9 तासाची विश्रांती पाहिजे, आम्हाला 9 मिनिटाची विश्रांती इथं होत नाही। आम्हाला जेवण व्यवस्थित जात नाही। मग एवढा शो अप केला, एवढा खर्च केला, तू कुठे गेला? मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाळा अवघ्या 2 दिवसावर येऊन टेकला आहे। तर कर्मचाऱ्यांना ड्युटी कामगिरी करत असताना जवळजवळ 50 ते 60% बसेस ह्या गळक्या आहेत। आणि ग्रामीण भागामध्ये जशी मुंबईमधली अवस्था आमच्या भावंडांनी सांगितली, तशीच ग्रामीण भागातील अवस्था सुद्धा फार बिकट आहे। एवढा कोट्यावधींचा खर्च करून नवीन तयार करण्यात आलेली ही जी काही इमारत आहे आणि त्याच्या सोयी सुविधा आहेत, त्या या कर्मचाऱ्यांना का मिळत नाही असा सवाल या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदम, धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।